आणि आज पत्रकार दिनांच्या खूप खूप शुभेच्छा. जे तुम्ही पण जसा सूरजने सांगितला 24 तास प्रत्येक दिवशी फील्डवर असतो किंवा फील्डवर तुमची लक्ष राहतो आणि हा सर्व घडामोडीमध्ये आम्ही दोन्ही ग्राउंडवर राहून आम्ही जास्त ॲक्शनमध्ये असतो आणि तुम्ही त्याची कव्हरेजमध्ये. तो आमची दोन्हीची जे पार्टनरशिप प्रोफेशनल पार्टनरशिप आहे हा खूप महत्त्वाचे असतो. मी म्हणतो की जसे पब्लिक पोलीस पार्टनरशिप, असा माझे म्हणणं आहे की पब्लिक पोलीस आणि प्रेस पार्टनरशिप हा खूप महत्त्वाचे असतो. एक पोलिसिंग जे गेम आहे हा आहे परसेप्शनची सुद्धा. परसेप्शन असा नाही की एक खोटीची इमेज बिल्डिंग, बट असा की लॉ आणि ऑर्डर हा दोन्ही नांदेडमध्ये आणि सोसायटीमध्ये आहे असा परसेप्शनवर पूर्ण पोलिसिंग होतो. असा काही आमची एकदम मोठी 10,000 15,000ची यंत्रणा नाही, पण असा एक परसेप्शन असतो सोसायटीमध्ये की पोलीस आहे ते सर्व काही कंट्रोलमध्ये घेऊ शकतो. पोलीस यंत्रणा सक्षम आहे, इंटेन्शन बरोबर आहे, फेअर आहे. हा परसेप्शन विना, हा ट्रस्ट विदाउट पर पोलिसिंग होऊ शकणार नाही. जसा आम्ही नेहमी म्हणतो की बँकिंग जे आहे, बँक आणि कस्टमर, बँकिंग बिझनेस सुद्धा ट्रस्टवर चलतो की इन्वेस्टरला आणि कस्टमरला असा ट्रस्ट आहे कि जब भी मुझे पैसे की जरूरत पड़ेगी मैं बैंक में जाऊंगा, मिल जाएगा. बट अगर सब कस्टमर एक साथ बैंक में जाए तो बैंकिंग सिस्टम कोलॅप्स होतो. तुम्ही बघितला होता 2008 मध्ये काय झाला क्रायसिसमध्ये, ते सर्व लोक बँकमध्ये जाऊन लाईनमध्ये की मला पैसे द्या, असा कोलॅप्स होतो. तसेच पोलिसिंगमध्ये सुद्धा जर परसेप्शन चांगला नाही, एक ट्रस्ट नाही आहे पोलिसिंग आणि पब्लिकमध्ये, तो हा पोलिसिंग किंवा सिस्टम लॉ अँड ऑर्डर सांभाळू शकणार नाही. आणि त्या ट्रस्ट बिल्डअपसाठी, परसेप्शन बिल्डअपसाठी मेसेज प्रॉपर ट्रान्समिशन होऊ यासाठी मला वाटतं तुमची भूमिका सर्वात इम्पॉर्टंट आहे. असा नाही की तुम्ही नांदेड पोलीस एकदम चांगला काम करत आहे असा रोजी पिक्चर क्रिएट करा, असा नाही. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिजम तुमच्या कार्याचा भाग आहे आणि एक प्रोफेशनल ड्युटी आहे, तेच तर करायला लागेल आणि केला पाहिजे. पण तरीही सुद्धा असा नाही की एकदम डार्कनेसची पिक्चर असा प्रोजेक्ट झाला नाही पाहिजे. आणि एक कन्स्ट्रक्टिव्ह वेमध्ये सोसायटीची आणि प्रशासनची जी भूमिका असतो हा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. या पर्पजमध्ये तुमची भूमिका मला वाटतं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि नांदेडमध्ये पर्टिक्युलरली नंबर्स तुम्ही जस्ट बघा. आम्ही 2 तास अगोदर हा मेसेज केला होता की तुम्ही सर्व या प्लीज, विनंती केला होता. आणि नंबर्स बघा तो असा दिसतो की नांदेडमध्ये जे जर्नलिझम कम्युनिटी आहे ती खूप वायब्रंट आहे. आणि आत्ता नाही, हा सुरुवातीपासून नांदेड कई क्षेत्रों में पायोनियर है जर्नलिज्म में. हमने इलेक्शन में देखा, चाहे फाइनेंशियल इरेगुलरिटीज की कवरेज की बात हो या अभी बॉम्ब ब्लास्ट की कवरेज की बात हो उस टाइम 2006-2007 की, तो हा सर्व मध्ये नांदेडची प्रोफेशनलिझम जर्नलिझम मध्ये एक खूप अव्वल दर्जाचे आहे असं मला वाटतो. आणि हा सर्व कॉन्टेक्स्टमध्ये, हा सर्व बॅकग्राऊंडमध्ये जसा सूरजने सांगितला की तुमची आणि आमची पार्टनरशिप आणि एक सहकार्याची भूमिका हा खूप गरजचं राहणार पुढे सुद्धा. आता इलेक्शन गेलेला आहे, गणपती गेला माझ्या आल्यानंतर, आणि सर्व काही आम्ही शांततात पारू शकलो यामध्ये तुमची पण खूप इम्पॉर्टंट भूमिका आहे. आणि मला वाटतं असंच जर सहकार्य राहणार, असंच एक पॉझिटिव्ह पार्टनरशिप राहणार, तो पुढे सुद्धा जे काही चॅलेंज येणार, प्रॉब्लेम काही येणार नाही, पण जे काही चॅलेंज येणार आम्ही आणि तुम्ही सोबत मिळून पार पाडू. आणि तुमची कार्यपद्धतीमध्ये सुद्धा, तुमचे वर्क ड्युटीमध्ये जर काही अडचण येत असेल, आमची PROची कार्यपद्धतीमध्ये किंवा फील्डमध्ये काम करण्यामध्ये जर काही अडचण असेल तर यू आर मोस्ट वेलकम. कधीही आमची ऑफिस तुमच्यासाठी ओपन आहे. आमचे सर्व सिनियर ऑफिसर
ओपन आहे 24x7. कधीही काम करा, छोटी मोठी अडचणमध्ये सुद्धा. आम्ही एक कुटुंब सारखा नांदेडमध्ये एक पुढे सुद्धा असंच काम करू अशी माझी आशा आहे. परत एक बार आमचीसाठी हा वीक जे आहे खूप इम्पॉर्टंट आहे. आम्ही महाराष्ट्र पोलीस रेझिंग डे हा आठवडा साजरा करत आहोत. तुम्हाला प्रेस नोट दिलेला आहे आम्ही. आणि तुमच्यासाठी सुद्धा आज एक जे पत्रकारिता दिन आहे हा पण एक खूप महत्त्वाचे दिन आहे. तो आम्ही दोन्ही मिळून हा एक दिवस आणि आठवडा साजरा करत आहोत. परत एक बार खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही सर्व इकडे आला, आम्ही सोबत जे अर्ध तास 20 मिनट जो बिताया उसके लिए आप लोगों को बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू सो मच.